विक्रमगड तालुक्यातील मलवाडा व वाकी परिसर दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जातो। अनेक वेळा नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते। अशा परिस्थितीत पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी मलवाडा व वाकी गावातील तरुणांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपत पिंजाळ नदीवर श्रमदानातून वनराई बंधारा उभारला आहे। गुरुवारी 5 फेब्रुवारीला पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून न जाता ते अडवून जमिनीत मुरावे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी आणि उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। या वनराई बंधाऱ्यामुळे परिसरात पाणी साठवणूक होणार असून त्याचा उपयोग गायी-गुरे, पशुपक्षी, जनावरे तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे। याशिवाय शेती व भाजीपाला लागवडीसाठीही या पाण्याचा फायदा होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेष म्हणजे या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शासनाच्या योजनांची वाट न पाहता लोकसहभागातून आणि स्वयंस्फूर्तपणे राबवण्यात आलेला हा उपक्रम जल संधारण क्षेत्रात एक आदर्श उदाहरण ठरत आहे। भविष्यात परिसरात आणखी वनराई बंधारे उभारण्याचा मानस तरुणांनी व्यक्त केला असून इतर गावांनाही या उपक्रमातून प्रेरणा मिळत आहे। या श्रमदान उपक्रमात कमलाकर भोईर, अनिल पाटील, श्याम भगत, कैलास ठाकरे, पांडुरंग सांबरे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ, भूषण महाकाळ, केतन महाकाळ, हर्षद दळवी, कुणाल चौधरी यांच्यासह अनेक तरुण मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी नागरिकांची धावपळ आणि टँकरवरील वाढती अवलंबता पाहता हा वनराई बंधारा म्हणजे पाणी टंचाईवरचा आशेचा किरण ठरत आहे। मलवाडा व वाकीतील तरुणांनी दाखवलेली सामाजिक जाणीव आणि एकजूट भविष्यातील जलसंधारणासाठी दिशादर्शक असून अशाच उपक्रमांमधून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो असा विश्वास व्यक्त केला जात आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।